नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील। आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातून। बिकानेर जिल्ह्यात अखोसर नावाचे एक गाव आहे आणि याच गावात राहणारा रमेश कुमार आपल्या घरापासून 10 किलोमीटर अंतरावरती एका कारखान्यामध्ये काम करत होता। रमेश कुमार आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस मेहनत करत होता, तेव्हा कुठे त्याला महिन्याचे 14,000 रुपये मिळत होते। परंतु या 14,000 मधून देखील रमेश कुमारच्या कुटुंबाचं पालनपोषण व्यवस्थित होत नव्हतं। कारण या रमेश कुमारची एक धर्मपत्नी असते, जिचं नाव असतं बुलबुल। बुलबुल ही एक अशी महिला असते जिला खूप पैसा खर्च करण्याचा शौक असतो, खूप जास्त शॉपिंग करण्याचा शौक असतो आणि तिचं चालचलन चारित्र्य देखील काही ठीक नसतं। बुलबुल एखाद्या परपुरुषाला किंवा नवजवान मुलाला बघायची तेव्हा स्वतःचं अस्तित्व विसरून जात असायची, स्वतःवरती काबू ठेवू शकत नव्हती। त्या व्यक्तीकडे ही बुलबुल आकर्षित होत असायची आणि तसं ही बुलबुल देखील दिसायला अतिशय सुंदर महिला होती। जो कोणी तिला बघायचा तिच्याकडे बघतच राहायचा। बुलबुलचा पती रमेश कुमार महिन्याचे 14,000 रुपये कमावत असायचा आणि त्याची पत्नी बुलबुल 14 ते 15 दिवसातच ते 14-15 हजार रुपये उडवून देत असायची। रमेश कुमार आपल्या पत्नीला नेहमी म्हणत असायचा की पैशांचा वापर जपून कर, फालतूचे खर्च करू नको। मात्र ही बुलबुल आपल्या पती रमेश कुमारची बात एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने सोडून देत असायची। पुढे चालून हीच बुलबुल 3 मोठमोठ्या घटना घडवणार होती आणि याबद्दल कोणालाही माहीत नव्हतं आणि ही घटना संपूर्ण प्रदेशात व्हायरल होणार होती। अशीच वेळ निघत होती तर एक तारीख होती 27 जुलै 2025। रमेश कुमार रात्रीच्या 8 वाजता कारखान्यावरून घरी आपल्या सायकलने येतो आणि आपल्या पत्नी बुलबुलला बोलतो की लवकरात लवकर मला जेवणासाठी वाढ, मी खूप थकलो आहे, जेवण करून मला लवकर झोपायचं आहे। बुलबुल त्याच्यासाठी स्वयंपाक बनवते, जेवणासाठी देते आणि त्यानंतर रमेश कुमार हा आपल्या अंथरुणात जाऊन झोपून घेतो। बुलबुल हे बघते आणि या रमेश कुमार जवळ जाऊन पडते आणि रमेश कुमारला बोलते की लगभग 10 ते 15 दिवस झाले आपण सोबत वेळ घालवली नाही। त्यावर रमेश कुमार बोलतो की मी खूप काम करून थकलेलो असतो, त्यामुळे मला ही इच्छाच होत नाही, मी उद्या किंवा परवा तुझ्यासोबत वेळ घालवू शकतो। पतीची अशी गोष्ट ऐकून ही बुलबुल हिला फार वाईट वाटत असायची। आता पती असं म्हटल्यानंतर ही बुलबुल वाईट मार्गाला जाण्याचा विचार करू लागते। बुलबुलला समजते की तिचा पती तिच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकत नाही ना, तिच्यासाठी तो जास्त पैसा कमवू शकतो। तो जितका काही पैसा कमवतो तो पैसा 15 दिवसातच संपून जातो। त्यामुळे ही बुलबुल आता दुसऱ्या व्यक्तीचा विचार करू लागते। ती रात्र अशीच काढते। सकाळ झाल्यानंतर रमेश कुमार नाश्ता वगैरे करून आपल्या कारखान्यावरती सायकल घेऊन चालला जातो आणि त्यानंतर ही बुलबुल बघते की तिच्या घरासमोरच एक नवीन दुकान झालं आहे, जे की मोबाईलचं दुकान आहे आणि त्या मोबाईलच्या दुकानमध्ये कार्तिक नावाचा एक नवजवान मुलगा काम करतो। आता या कार्तिककडे जेव्हा ही बुलबुल बघते, ती आपला मोबाईल घेऊन त्या दुकानवरती जाते आणि कार्तिककडे अगदी हसून बोलू लागते की तुम्ही आता नवीनच दुकान टाकली वाटतं, मला देखील माझ्या मोबाईलचा रिचार्ज करायचा होता। आता हा जो कार्तिक होता हा देखील त्याच लेवलचा मुलगा होता। हा जेव्हा बुलबुलकडे बघतो तो पूर्णपणे घायाळ होऊन जातो आणि तिच्या सुंदरतेला बघतच राहतो। कार्तिक बोलतो की ठीक आहे, तुमचा मोबाईल रिचार्ज करायचा असेल तर मी तुमचा मोबाईल रिचार्ज करून देतो। बुलबुल बोलते की मला मोबाईल तर रिचार्ज करायचा आहे, मात्र माझ्याकडे आता सध्याला पैसे नाही। कार्तिक तिच्या सुंदरतेकडे बघून बोलतो की जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तुम्ही मला पैसे देऊ शकता आणि अशा प्रकारे तो बुलबुलचा मोबाईल रिचार्ज करून देतो। बुलबुल हे सर्व बघून खूप खुश होते आणि कार्तिकला बोलते की तू माझ्यावरती खूप विश्वास दाखवला आणि माझं घर येथे समोरच आहे, तुला कसलीही गरज पडली तर तू माझ्या घरी येऊ शकतो। आणि घरी माझा पती दिवसा नसतो, तो दिवसभर कारखान्यामध्ये काम करण्यासाठी गेलेला असतो आणि घरामध्ये मी एकटीच असते। आता एवढं सर्व झाल्यानंतर जो कार्तिक असतो हा पुढची स्टेप उचलतो आणि हा बोलतो की तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ताच तुमच्याकडे येऊ शकतो आणि तुमचं एकटेपण मी दूर करू शकतो। जी महिला असते बुलबुल ही हसते, लाजते आणि त्याला बोलते ठीक आहे, तुझी मर्जी, तुला जेव्हा यायचं तेव्हा तू येऊ शकतो। कार्तिक बोलतो तुम्ही आता तुमच्या घरी जा, मी 10 ते 15 मिनिटात हे दुकान बंद करून तुमच्या घरी येतो। अशा प्रकारे ही बुलबुल तिच्या घरी जाते आणि 15 मिनिट गेल्यानंतर कार्तिक आपल्या दुकानचं शटर लावून घेतो आणि बुलबुलच्या दरवाजावरती जातो।
बुलबुल त्याला आतमध्ये घेते. दरवाजा आतमधून बंद करण्यात येतो आणि त्यानंतर हा कार्तिक आणि बुलबुल दोघांमध्ये वाईट काम करण्यास सुरुवात होते. तोपर्यंत हे वाईट काम करत राहतात जोपर्यंत यांची इच्छा पूर्ण होत नाही, यांची संतुष्टी होत नाही. अशा प्रकारे दोघांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर हा कार्तिक बुलबुलला बाय करून आपल्या दुकानावरती चालला जातो. इकडे बुलबुल विचार करते की हा मुलगा तिच्यासाठी अगदी योग्य राहील, कारण तो तिच्या शारीरिक गरजा देखील पूर्ण करेल आणि आर्थिक गरजा देखील पूर्ण करेल. आता लगभग तो दिवस जातो. संध्याकाळचे 6 वाजलेले असतात. बुलबुलचा पती बुलबुलला कॉल करतो आणि बुलबुलला बोलतो की मी आज 7 वाजता लवकर घरी येणार आहे, तू माझ्यासाठी जेवण बनवून ठेव. बुलबुल ठीक आहे बोलते, तुम्ही लवकर घरी या, तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून ठेवते. आता जो रमेश कुमार असतो संध्याकाळी 7 वाजता आपल्या कारखान्यामधून सायकलवरती गावात प्रवेश करतो, तर त्याची भेट गावातील मोठा शेतकरी गुलाब सिंग सोबत होते. गुलाब सिंग रमेश कुमारकडे बघतो आणि त्याला बोलतो की तू कारखान्यामध्ये किती हजार रुपयाने काम करतो. रमेश कुमार सांगतो की मी बस 14,000 रुपयाने कारखान्यामध्ये काम करतो. तर गुलाब सिंग बोलतो तू माझ्या शेतावरती काम करत जा, याचे मी तुला 17,000 रुपये महिना सॅलरी देईल. जो रमेश कुमार असतो हा खुश होतो. हा विचार करतो की मी कारखान्यामध्ये इतक्या दूरवरती जातो, खूप त्रास होतो, त्यापेक्षा या गुलाब सिंगच्या शेतावरती काम केले तर महिन्याचे पैसे देखील जास्त भेटतील. तो गुलाब सिंग यांना बोलतो की मी माझ्या पत्नी बुलबुलला विचारून तुम्हाला कळवेलच. अशा प्रकारे रमेश कुमार खुश होऊन आपल्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर आपली पत्नी बुलबुलला बोलतो की मी कारखान्यामधील काम सोडत आहे. बुलबुल बोलते की तुम्ही का सोडत आहे. तेव्हा रमेश कुमार सांगतो की आपल्या गावातील जो मोठा शेतकरी आहे गुलाब सिंग याने मला जॉबची ऑफर दिली आहे आणि तो मला महिन्याचे 17,000 रुपये देणार आहे, त्यामुळे मी कारखान्याचे काम सोडून त्याच्या शेतावरतीच काम करणार आहे. आता बुलबुल जेव्हा या शेतकरी गुलाब सिंगचं नाव ऐकते तेव्हा बुलबुल देखील खूप खुश होते. बुलबुल बोलते की हा शेतकरी तर खूप मोठा आहे, याच्याकडे काम केले तर खूप फायदा होईल. रमेश कुमार देखील हो बोलतो आणि त्यानंतर पटकन जेवण करून आपल्या अंथरुणामध्ये जाऊन झोपून घेतो. अशा प्रकारे बुलबुल आपल्या पतीकडे बघून आपल्या डोक्याला हात लावते आणि पतीच्या या अशा वागणुकीमुळेच या बुलबुलचं चालचलन जणू काही खराब झालं होतं आणि ती इतर पुरुषांच्या नादाला लागली होती. आता ती रात्र जाते. बुलबुल देखील तशीच आपल्या पतीसोबत झोपते. ती रात्र जाते. जसा दुसरा दिवस होतो, दुसऱ्या दिवशी जो शेतकरी गुलाब सिंग असतो हा बुलबुलच्या दरवाजावरती थाप मारू लागतो. बुलबुल दरवाजा उघडते तर गुलाब सिंग जेव्हा बुलबुलकडे बघतो, बुलबुलला बघून तो पूर्णपणे घायाळ होऊन जातो. रमेश कुमारची पत्नी दिसायला अतिशय सुंदर आहे, ही मला वेळ घालवण्यासाठी भेटली पाहिजे गुलाब सिंगला असं वाटू लागतं. कारण जो गुलाब सिंग असतो याच्याकडे स्वतःची 32 एकर जमीन असते. गुलाब सिंग हा देखील मौज मजा करणारा माणूस असतो, दारू पिणारा माणूस असतो आणि महिलांचा शौकीन असतो. अशा प्रकारे तो बुलबुलला बोलतो की मला तुझ्या पतीला भेटायचं आहे. इतक्यातच रमेश कुमार तिथे येतो आणि रमेश कुमार बोलतो की बोला मालक, काय काम आहे. गुलाब सिंग बोलतो की तू आजपासूनच माझ्या शेतावरती काम करण्यास सुरुवात कर. रमेश कुमार गुलाब सिंगला बोलतो हो मालक, तुम्ही पुढे व्हा, मी लगेच तुमच्या मागोमाग तुमच्या शेतावरती येतो. आणि गुलाब सिंग हा बुलबुलकडे बघून स्माईल करून त्या ठिकाणावरून निघून जातो. आता ही जी बुलबुल असते रमेश कुमारला बोलते की मी घरामध्ये एकटीच असते, मला एक अँड्रॉइड मोबाईल घेऊन द्या जेणेकरून माझा टाइमपास होईल. रमेश कुमार हे ऐकून बुलबुलला बोलतो की मी महिन्याचे इतके काही पैसे कमावत नाही आणि अँड्रॉइड मोबाईल घेण्यासाठी किमान 10 ते 15,000 रुपये लागतील, मी तुला मोबाईल कसा घेऊन देऊ शकतो. बुलबुल बोलते की तुम्ही या गुलाब सिंगकडून व्याजाने पैसे घ्या आणि त्याचे पैसे पेमेंट झाल्यानंतर परत द्या. रमेश कुमार बोलतो की अजूनपर्यंत मी त्याच्या शेतावरती काम देखील करण्यासाठी गेलो नाही आणि लगेच कुठे त्याच्याकडून व्याजाने पैसे घेऊ शकतो. आणि एवढं बोलून तो आपल्या घरातून शेतावरती चालला जातो. आता पतीचं हे असं वागणं बघून ही बुलबुल विचार करते की तिचा पती तिच्यासाठी काही कामाचा नाही, यासाठी मला कार्तिकलाच फसवावं लागेल. आणि त्यानंतर ही बुलबुल कार्तिकच्या मोबाईलवरती कॉल करते आणि कार्तिकला बोलते की कार्तिक, मला एक अँड्रॉइड मोबाईल पाहिजे आहे. कार्तिक बोलतो अँड्रॉइड मोबाईल, तो तर खूप महाग असतो आणि मी आता नुकतंच दुकान टाकलं आहे, तर मी लगेच तर तुला मोबाईल घेऊन देऊ शकत नाही. आता हे ऐकून बुलबुल कॉल कट करते. आता बुलबुल विचार करते की नक्की काय करावं. तेव्हा बुलबुलला तो गुलाब सिंग जमीनदार आठवतो. गुलाब सिंग जो तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघत होता. बुलबुल विचार करते की आता हाच आपल्याकडे पर्याय आहे.
आणि सकाळी लगभग 10 वाजेच्या दरम्यान ही बुलबुल आपल्या घराचा दरवाजा लावून घेते आणि गुलाबसिंगच्या घरी जाते. गुलाबसिंगच्या घरी गेल्यानंतर गुलाबसिंगची पत्नी बाहेर येते आणि बुलबुलला विचारते की काय काम आहे. तेव्हा बुलबुल विचारते की तुमचे पती कुठे गेले. गुलाबसिंगची पत्नी बोलते की माझे पती शेतामध्ये मजुरांकडे गेले आहे. अशा प्रकारे ही बुलबुल शेताकडे जाते तर ती बघते तिचा पती रमेश कुमार शेतामध्ये काम करत असतो आणि दुसरीकडे जो गुलाबसिंग असतो हा झाडाच्या सावलीखाली बसलेला असतो. तर ही बुलबुल आपल्या पतीकडे न जाता या गुलाबसिंगकडे जाते. गुलाबसिंग जेव्हा बुलबुलकडे बघतो, गुलाबसिंग खूप खुश होतो. गुलाबसिंग तिला बोलतो की बरं झालं तू आज पहिल्याच दिवशी माझ्या शेतावरती आली आहे. जी बुलबुल असते ही देखील गुलाबसिंगकडे बघून खुश होते, हसू लागते, त्याच्यासोबत हसून बोलू लागते आणि गुलाबसिंगला बोलते की माझी एकच परेशानी आहे, मला वेळ घालवण्यासाठी काहीही साधन नाही, मला एक अँड्रॉइड मोबाईल घ्यायचा आहे. गुलाबसिंग हे ऐकून बोलतो की मी तुला मोबाईल तर घेऊन देऊ शकतो किंवा तुला पैसे देऊ शकतो, मात्र ते पैसे मी वेगळ्या पद्धतीने वसूल करेल. बुलबुल बोलते ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्हाला जे काही करायचं ते करू शकता, बस मला मोबाईल घेण्यासाठी पैसे द्या. हा गुलाबसिंग बोलतो ठीक आहे, रात्रीच्या वेळी मी तुला माझ्या घरी बोलावू शकत नाही कारण घरी माझी पत्नी मुलं असतात आणि मी तुझ्या घरी येऊ शकत नाही कारण तुझ्या घरी तुझा पती रमेश कुमार असतो. त्यामुळे रात्री तू माझ्या शेतावरतीच ये. माझ्या शेतामध्ये बनवलेला जो रूम आहे या रूममध्ये आपण दोघे आपली वेळ घालवू शकतो आणि त्यानंतर मी तुला मोबाईल घेण्यासाठी 15,000 रुपये देईल. बुलबुल खूप खुश होते. तितक्यात तिचा पती रमेश कुमार देखील त्या ठिकाणी येतो. तर हा गुलाबसिंग रमेश कुमारला बोलतो की बघ तुझी पत्नी तुझ्यावरती किती प्रेम करत आहे, तू इकडे आला आणि ती देखील तुला भेटण्यासाठी आली. हे ऐकून रमेश कुमार गुलाबसिंगला बोलतो की ती माझ्यावरती प्रेम वगैरे काही करत नाही आणि मला भेटण्यासाठी ती आली नाही, ती कदाचित तुम्हालाच भेटण्यासाठी आली आहे कारण माझी पत्नी आहे ही माझ्यापासून खुश राहत नाही आणि माझा जे काही पेमेंट येतं हे सर्व पेमेंट ती उडवून देते, खूप खर्च करणारी महिला आहे. यावरती हा गुलाबसिंग रमेश कुमारला बोलतो की तुझी पत्नी आहे आणि तिचा हक्क आहे तुझे पैसे खर्च करण्याचा. एवढं सर्व ऐकल्यानंतर बुलबुल आपल्या घरी निघून जाते. आता संध्याकाळ होते. तिचा पती रमेश कुमार संध्याकाळच्या 7 वाजता थकून दमून घरी येतो आणि बुलबुलला जेवण बनवण्यासाठी सांगतो. बुलबुलने जेवण बनवून ठेवलेलं असतं. रमेश कुमार जेवण करतो आणि लगेच त्या ठिकाणी झोपून जातो. आता जसे रात्रीचे 10 वाजतात बुलबुल विचार करते की पती गाढ झोपलेला आहे, आता तो सकाळशिवाय उठणार नाही आणि आपल्याला गुलाबसिंगच्या शेतावरती देखील जायचे आहे. चोर पावलांनी ही बुलबुल आपल्या घरातून निघते आणि गुलाबसिंगच्या शेतावरती जाऊन पोहोचते. गुलाबसिंग आपल्या शेतावरतीच रूममध्ये बसून दारू पीत असतो. त्याला नशा झालेली असते आणि समोर बघतो तर बुलबुल त्याच्या शेतावरती चालून आली होती. गुलाबसिंग खूप खुश होतो आणि बुलबुलला आपल्या रूममध्ये आतमध्ये घेतो, दरवाजा बंद करून घेतो आणि दोघांच्या मर्जीने त्यांचे ते वाईट काम सुरू होते. तोपर्यंत हे वाईट काम होते जोपर्यंत गुलाबसिंगची इच्छा पूर्ण होत नाही आणि खुश होऊन तो त्याच रात्री या बुलबुलला 15,000 रुपये देतो आणि तिला सांगतो की आता मला जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी तुझ्या घरी येईल किंवा तुला माझ्याकडे यावं लागेल. बुलबुल त्याला हो बोलते आणि त्यानंतर पैसे घेऊन खुश होऊन अर्ध्या रात्री ती आपल्या घरी जाते आणि घरी जाऊन झोपून घेते. आता जशी सकाळ होते, बुलबुलचा पती रमेश कुमार झोपेतून उठतो. तशी ही बुलबुल रमेश कुमारला बोलते की मला आज शहरामध्ये जायचे आहे. रमेश कुमार बोलतोय तुला शहरामध्ये कशासाठी जायचे आहे? तर बुलबुल सांगते की मला अँड्रॉइड मोबाईल घेण्यासाठी जायचे आहे. रमेश कुमार बोलतो की अँड्रॉइड मोबाईल घेण्यासाठी पैसे कुठून आले? तर बुलबुल सांगते की मी 3 वर्षांपासून थोडे थोडे जमा करून 15,000 रुपये जमवले आहे आणि त्यातूनच मी मोबाईल घेणार आहे. जो रमेश कुमार असतो याला आपल्या पत्नीवरती अजिबात विश्वास नव्हता आणि तो हे मान्यच करू शकत नव्हता की 3 वर्षांपासून हिने पैसे जमवले असतील. मात्र तरी देखील रमेश कुमार आपल्या कानामागे ही गोष्ट टाकून गुलाबसिंगच्या शेतावरती जाऊन काम करू लागतो आणि तितक्यातच या बुलबुलला कार्तिकचा कॉल येतो. कार्तिक तिला बोलतो की मी तुझ्यासाठी 15,000 रुपयांचा मोबाईल घेतला आहे. हे ऐकून बुलबुल खूप खुश होते आणि ती कार्तिकला लगेच आपल्या घरी बोलावून घेते. कार्तिक तिच्या घरी आल्यानंतर ही बुलबुल दरवाजा आतमधून बंद करून घेते. मात्र कार्तिकला बुलबुलच्या घरी येताना तिच्या शेजारणीने सीमाने बघितलं होतं आणि सीमाला कळून चुकलं होतं की ही बुलबुल
कशा प्रकारे या नवजवान मुलासोबत वाईट काम करत आहे आणि तिचा पती बाहेर कमावत आहे, अशा प्रकारे ही आपल्या पतीला फसवत आहे. तर सीमाला ही गोष्ट अजिबात आवडत नाही. सीमा बघत असते की कार्तिक हा तिच्या घराच्या आतमध्ये केव्हापर्यंत राहतो. आतमध्ये बुलबुल खुश झालेली असते, तर कार्तिक आणि बुलबुलमध्ये पुन्हा ते वाईट काम होते आणि खुश होऊन हा कार्तिक देखील तिला तो मोबाईल देतो आणि बुलबुल देखील त्याला अगदी प्रेमाने बाय करते. कार्तिक तिच्या घरातून लगभग 2 तासाने बाहेर निघतो. जी सीमा असते ही बुलबुलच्या घराकडे बघतच असते. तिला कळून चुकतं की ही बुलबुल काय काम करत आहे. आता जसा कार्तिक जातो, अर्ध्या तासानंतर गुलाब सिंग देखील या बुलबुलच्या दरवाजावरती थाप मारतो. बुलबुल दरवाजा उघडते. आता जो गुलाब सिंग होता याने देखील बुलबुलला पैसे दिले होते, तर ती गुलाब सिंगला नकार देऊ शकत नव्हती. ती गुलाब सिंगला देखील घराच्या आतमध्ये घेते आणि त्याच्यासोबत देखील त्यांचं वाईट काम सुरू होतं आणि तोपर्यंत सुरू राहतं जोपर्यंत यांची इच्छा पूर्ण होत नाही. बुलबुलचा पती तिकडे गुलाब सिंगच्या शेतामध्ये मेहनत करत होता, मजुरी करत होता. मात्र ही गोष्ट इकडून सीमा बघत असते आणि हिला ते अजिबात सहन होत नव्हतं. सीमाकडे रमेश कुमारचा कॉन्टॅक्ट नंबर असतो. सीमा रमेश कुमारला कॉल करते आणि त्याला बोलते की तू शेतामध्ये मेहनत करतो, मजुरी करतो, मात्र तुझी पत्नी इकडे वाईट काम करत आहे. वेगवेगळ्या मर्दांना ती आपल्या घरामध्ये घालत आहे आणि त्यांच्यासोबत वाईट काम करत आहे. तुझी पूर्णपणे बदनामी करत आहे. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर तिकडे रमेश कुमार शेतामध्ये मेहनत करत होता. त्याला भयंकर राग येतो. आपली सायकल घेतो आणि इकडे सीमाच्या घरी येतो. सीमाला विचारतो की माझ्या घरी कोणकोणते पुरुष येत असतात. तर सीमा सांगते की अगोदर समोरचा कार्तिक तुझ्या घरामध्ये आला होता. लगभग 2-2.5 तासानंतर तुझ्या घरातून तो गेला आहे आणि आता देखील तुझ्या घरामध्ये शेतकरी गुलाब सिंग तुझ्या पत्नीसोबत आपत्तीजनक अवस्थेमध्ये तुला दिसेल. तू लगेच जाऊन बघ. जो रमेश कुमार असतो हा भयंकर चिडतो आणि रागातच आपल्या दरवाजावरती जाऊन बघतो, तर दरवाजा आतमधून लॉक असतो. रमेश कुमार आता रागामध्ये जणू काही राक्षस बनला होता. तो कसा तरी तो दरवाजा तोडून टाकतो आणि आतमध्ये बघतो त्याची पत्नी बुलबुल ही गुलाब सिंग सोबत आपत्तीजनक अवस्थेमध्ये असते. तो आपल्या पत्नीला हे बघून भयंकर प्रमाणात शिव्या देत असतो आणि जो गुलाब सिंग असतो याला देखील रमेश कुमार शिव्या देऊ लागतो. गुलाब सिंग बोलतो की हे बघ, तू मला शिव्या देऊ शकत नाही, कारण तुझी पत्नी हे काम मला करू देते, कारण तुझ्या पत्नीने माझ्याकडून पैसे देखील घेतले आहे, त्यामुळे तू मला बोलू शकत नाही. एवढे बोलून गुलाब सिंग रमेश कुमारला धक्का देऊन त्या ठिकाणावरून फरार होतो. मात्र इकडे जो रमेश कुमार असतो त्याला आपल्या पत्नीचा चेहरा देखील बघू वाटत नाही. तो संतापलेला असतो. तो रागाच्या भरात त्याच्या पत्नी बुलबुलचे हातपाय बांधून टाकतो आणि घरामध्ये पडलेली एक लोखंडी सळई असते, ही सळई गॅसवरती तापवण्यासाठी ठेवतो. पत्नीचे संपूर्ण वस्त्र उतरवून टाकतो आणि ती सळई तापल्यानंतर आपल्या पत्नीच्या संवेदनशील पार्टमध्ये ती तापलेली सळई घालतो. जी बुलबुल असते भयंकर वेदनेने विव्हळते, मात्र त्या ठिकाणी तिला वाचवणारं आज कोणीही नव्हतं. रमेश कुमार वारंवार हे काम करतो. अखेर बुलबुल भयंकर वेदनेने तडफडून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडते. एवढं करून झाल्यानंतर रमेश कुमार जो असतो याचा राग शांत होतो. तेव्हा त्याला समजते की रागाच्या भरात तो हे काय करून बसला. रमेश कुमारला कळून चुकते की आता कुठेही पळण्यात फायदा नाही, कारण पोलीस आज नाही तर उद्या तरी त्याला शोधणारच आहे. त्यामुळे रमेश कुमार आपली सायकल घेतो आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगतो. पोलीस जेव्हा विचारतात की तू तुझ्या पत्नीसोबत हे असं का केलं, तेव्हा रमेश कुमार पोलिसांना सांगतो की माझी पत्नी मला धोका देत होती. मी मेहनत मजुरी करण्यासाठी गेल्यानंतर ती वेगवेगळ्या पुरुषांसोबत वाईट काम करत होती आणि आता गावातील मोठा शेतकरी गुलाब सिंग याच्यासोबत मी तिला रंगे हात पकडले होते, म्हणून मी रागाच्या भरात माझ्या पत्नीसोबत हे काम केले आहे. पोलीस रमेश कुमारला त्या ठिकाणी अटक करतात. घटनास्थळी जाऊन बुलबुलचा मृतदेह ताब्यात घेतात. पोस्टमॉर्टम केला जातो आणि अखेर रमेश कुमारने कायदा आपल्या हातात घेतला होता, म्हणून रमेश कुमार विरुद्ध चार्जशीट तयार करण्यात येते. आता येणारं भविष्य ठरवेल की कोर्ट रमेश कुमारला कोणती शिक्षा सुनावते. मित्रांनो, या घटनेदरम्यान रमेश कुमारने आपली पत्नी बुलबुल सोबत जे केले ते योग्य होते की अयोग्य होते, आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश गुन्हेगारीला प्राधान्य देणे नाही, तर समाजास जागरूक करणे आहे. वाईट काम केले तर आपल्यासोबत वाईटच होणार आहे, हे लक्षात घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.